नमस्कार. काल शिरवळ येथील नायकवडी कुटुंबियांनी गणेश बरदाडे आणि पोलीस प्रशासनावर पक्षपातीपणामुळे तसेच अन्याय केल्याबाबत 6 डिसेंबर रोजी सातारा पोलीस मुख्यालय येथे आत्मदहन करण्याबाबत निवेदन दिले होते आणि त्या संदर्भात त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली होती. तर आज आपण या प्रकरणाची दुसरी बाजू पाहण्यासाठी आलो आहोत. आपल्याबरोबर आहेत गणेश बरदाडे आणि ते आपल्याला या विषयावर प्रतिक्रिया देतील की नक्की वादाचं मूळ कारण काय किंवा कशामुळे झालं. काय सांगताल आपण? नमस्ते, मी गणेश गुरुदेव बरदाडे. एकंदरीत एक महिनाभर जे हे चाललंय ते कशावरून चाललंय ते तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं पाहिजे. तर ते कशावरून चाललंय ते हे या जागेवरून पाहिजे. तुम्ही कॅमेरा मारू शकता का या जागेवर? जरा मारा कॅमेरा. बोला तुम्ही. तर ही जागा मी तुम्हाला सगळं सांगतो याच्यामध्ये काय ते. ही जागा ही कुठल्या मंदिराची नाहीये किंवा कुठल्या मस्जिदीची नाहीये. ही जागा आहे पाटबंधारे खात्याची. तर माझा भाऊ बंटी बरदाडे हयात असताना, म्हणजे ही गोष्ट आहे जवळजवळ 6 वर्षापूर्वीची, आम्ही भैरवनाथ गणेश उत्सव मंडळातर्फे इथं व्यायामशाळा करण्याचं योजलं होतं. तर त्यासाठी आम्ही त्यावेळेस ही जागा आम्ही साफ करत होतो. साफ करत असताना मुस्लिम समाजाचे काही वरिष्ठ लोक त्यांनी भाऊंना फोन केला आणि भाऊंना बोलले की भाऊ तुम्ही आपण बसून चर्चा करू या गोष्टीवर काय करायचे ते. तर भाऊंची आणि त्यांची त्या रात्री मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की ही जागा आम्हाला एक सामाजिक कार्य म्हणून इथे आम्हाला गार्डन करायचं आहे. तर भाऊ म्हणले ठीक आहे, आम्ही तिथं व्यायामशाळा करणार होतो, आम्ही सामाजिकच काम करत होतो, तुम्ही गार्डन करताय तर तुम्ही करा, आमचा याला बिलकुल विरोध नाहीये. असं झाल्यानंतर या गोष्टीला झाले 5 ते 6 वर्ष. आता हे महिनाभर जे चाललंय, आता या जागेवरून जे चाललंय, आता अय्याज नायकवडी याला आता तुम्ही ते फक्त दाखवा त्याच्यामध्ये, ते त्यांनी हे केलेलं आहे, त्यांनी टाकलेल्या त्या टपऱ्या आहेत. तर त्याचं म्हणणं आहे की या जागेमध्ये त्याला वैयक्तिक व्यवसाय करायचा आहे. आम्ही त्याला काय म्हणतोय की तू इथे वैयक्तिक काही करू नको, तुला सामाजिक काय करायचंय तर तू इथे कर, त्यासाठी आम्ही पाठिंबा देतो. पण त्याचं म्हणणं आहे की त्याला इथे वैयक्तिकच करायचंय. तर आम्ही त्याला पहिल्यापासून विरोध करतोय या गोष्टीला. त्या विरोधामुळे तो आमच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करतोय. मागच्या वेळेस त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला की माझ्यावर वार केले, असं केलं. तर ही गोष्ट त्याचा मेहुणा साहिल पटवेकर त्यानं आता याच जागेच्या मागच्या साईडला त्याला पाठीला इथे काहीतरी करून घेतलं छोटीस एवढं, आणि पोलीस स्टेशनला गेला आणि म्हणला गणेश बरदाडे यांनी माझ्यावर वार केलेत. पोलिसांना बघता क्षणी ते लक्षात आलं की हे वार नाहीये. हॉस्पिटल मध्ये गेला, हॉस्पिटलवाल्यांच्या पण लक्षात आलं, डॉक्टरांच्या, की हे वार नाहीये. आणि त्यावेळेसपासून ते झालं तसं. त्याच्यानंतर आता पुन्हा एक 4-5 दिवसापूर्वी त्यानं पुन्हा इथं काम तो झालं. त्यावेळेस गुन्हा दाखल केला त्यानं माझ्यावर, खोटा गुन्हा. त्याच्यानंतर आता पुन्हा त्याने 3-4 दिवसापूर्वी इथे परत पुन्हा एकदा काम चालू केलं. मी आलो इथे, त्यावेळेस त्यांच्या घरातल्या महिला तिथं खुर्ची टाकून बसल्या होत्या. मला त्यांनी तिथं अडवलं, म्हणले जागेत तुम्ही जायचं नाही, जागा आमची आहे, जागेत जायचा काही संबंध नाही, आणि माझ्याशी वाद घालू लागल्या. मला त्यांनी शिवीगाळही केली. त्यावेळेस मी महिला असल्यामुळे एक महिलांशी कसं वागावं हे मला माहिती आहे. मी त्यावेळेस त्यांना बिलकुल काही विरोध केला नाही. त्यानंतर त्याच दिवशी रात्री आम्ही मुले इथं जमा झालो होतो. आम्ही राहायला इथंच आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, आम्ही इथं राहायला कुंभारा इथं राहायला आहे इथंच. तर आम्ही तिथे मुलं, आमचं रोजचं येणं जाणं असतं इथं. आम्ही तिथं थांबलो होतो. या 3-4 महिला आल्या, त्या आम्हाला म्हणल्या की इथं तुम्ही थांबायचं नाही, या जागेत यायचं पण नाही, तुमचा इथे काय संबंध नाहीये. या जागेवर आम्ही ताबा घेतलाय. आमची त्यावेळेस त्यांच्याशी वादविवाद झाला, आमच्याकडे व्हिडिओ पण येतो. त्यांनी हीच बाब पोलीस प्रशासनाला त्याच रात्री पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस प्रशासनाला म्हणले की काही करून त्यांना अटक करा, आजच्या आज त्यांना अटक झाली पाहिजे. खोटं नाटक की आम्हाला त्यांनी शिवीगाळ केली. त्यांच्याशी आमचे वादविवाद झाले, आम्ही कुठलेही त्यांना शिवीगाळ केली नाही ना काही केलं नाही, त्याचा आमच्याकडे व्हिडिओही आहे. तर त्यावेळेस पोलीस स्टेशनला गेले ते, आणि पोलीस स्टेशनला म्हणले त्यांना काही करून अटक करा, नाहीतर आम्ही आता त्यांचं काय, मला ऐकायला भेटते काय 6 डिसेंबरला आत्मदहन करणार आहे. जर आमचा या गोष्टीला विरोध आहे, बाकी आमचा कुठल्या गोष्टीला विरोध नाही. मी तिथं आमचे वादविवाद झाले त्यावेळेस मी पण त्या महिलांशी बोललो की तुम्हाला इथं करायचंय सामाजिक काम करा, आमचा त्याला बिलकुल विरोध नाहीये.
पण त्यांच्या काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. एकंदरीत हे सगळं झालेलं आहे, याच्यावरून हा वाद चाललेला आहे. त्याचं तुम्ही बॅकग्राऊंड त्यांचं काय आहे ते तुम्ही एकदा चेक करा. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल त्यांचं काय आहे, काय करतात ते. मला एवढंच बोलायचंय आणि जे काय झालं ते आता तुमच्या समोर आहे सगळं.